पब्लिक स्पीकिंग म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो, नकोसं वाटायला लागतं. कित्येक लोकांना तर भीती वाटते. चार लोकांच्यात आपलं मत मांडायचंय म्हणलं ना की लोकांना वाटतं नाही, मला नाही जमणार, आणि लोक म्हणून पब्लिक प्रेझेन्सेस देणं सोडून देतात. तुम्हाला जर का याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम जाणवत असेल, तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 इझी स्टेप्स सांगेन, 5 इझी टॅक्स सांगेन, ज्यामुळे पब्लिक स्पीकिंग बद्दलची तुमची भीती ऍब्सोल्युटली नाहीशी होऊन जाईल आणि तुम्ही एक चांगले पब्लिक स्पीकर बनायच्या मार्गावर आपली पहिली स्टेप टाकू शकाल. काय माहितीये का, आपण बऱ्याचदा जेव्हा पब्लिक स्पीकर म्हणून उभा राहतो, जेव्हा आपण ऑडियन्सच्या समोर येऊन बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपण हे विसरून जातो की कनेक्शन बिल्ड करणं जास्त महत्वाचं आहे, रादर दॅन प्रत्येक वर्ड टू वर्ड जो काही आपण ठरवलाय तो लक्षात ठेवण्यापेक्षा. आणि मग याच सगळ्या शब्दांना आठवत बसण्यात आपण त्या ऑडियन्स बरोबरचं कनेक्शन मिस करतो आणि मग कुठेतरी ऑडियन्स आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही आणि आपला कॉन्फिडन्स अचानक ड्रॉपडाऊन होतो आणि मग आपण पब्लिक स्पीकर बनू शकणार नाही असा एक गैरसमज आपण करून घेतो आणि हेच आजपर्यंत चालत आलंय. बघूया कुठल्या 5 इझी स्टेप्स तुम्हाला एक चांगला पब्लिक स्पीकर बनवतील. त्याचबरोबर 2 डूज आणि 2 डोंट्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक ऍक्शनेबल स्ट्रॅटेजी असलेला होमवर्क मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे पब्लिक स्पीकिंग मधली पहिली स्टेप हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आजच्या आज घेऊ शकाल. सगळ्यात पहिल्यांदा कशाची भीती वाटतेय आणि काय होतंय याचं रूट कॉज अनालिसिस करा. आपण बोलायला लागल्यानंतर कंटेंटच विसरतोय का, आपण बोलायला लागल्यानंतर एकेच ठिकाणी उभं राहून बोलतोय, आपण बोलायला लागल्यानंतर आपल्यालाच वाटते की आपण इफेक्टिव्हली बोलत नाहीये का, आपण बोलायच्या आधीच तिथं जायचं नाही हा डिसिजन घेऊन काहीतरी कारण सांगून निघून जातो. बेसिक काय माहितीये का, वेगवेगळ्या प्रकारची भीती वेगवेगळ्या लोकांना वाटत असते पब्लिक स्पीकिंग बद्दल आणि या प्रत्येकाचं सोल्युशन वेगवेगळं आहे. त्यामुळे प्लीज जेव्हा केव्हा तुम्हाला पब्लिक स्पीकिंग ची एक अपॉर्च्युनिटी मिळेल तर त्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीचं आधी अनालिसिस करा की नक्की कुठे मला भीती वाटते, कशा पद्धतीने भीती वाटते, आणि याचा जोपर्यंत आपण कॅलेंडर प्लॅन करणार नाही, एक चार्ट प्लॅन करणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला पुढे सांगणाऱ्या 4 स्टेप्स कशा पद्धतीने वापरायच्या हे ऍब्सोल्युटली कळणार नाही. बऱ्याचदा मी लोकांना बघतो की पब्लिक स्पीकिंगची वेळ आली ना की मग यांचं प्रिपरेशन चालू होतं. पण पब्लिक स्पीकिंग हे एक स्किल आहे आणि जसं प्रत्येक स्किलला प्रॅक्टिस महत्वाची आहे ना, त्याच पद्धतीनं पब्लिक स्पीकिंगला सुद्धा प्रॅक्टिस महत्वाची आहे. आता प्रॅक्टिस करायची म्हणजे नक्की काय करायचंय, प्रिपरेशन कशा पद्धतीनं करायचं, तर 3 गोष्टींमध्ये स्वतःचं स्पीच तुम्ही डिव्हाइड करा. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन, दुसरा आस्पेक्ट आहे तो म्हणजे कंटेंट आणि तिसरा आस्पेक्ट आहे तो म्हणजे क्लोजर. सो मी कशा पद्धतीनं विषयाला हात घालणार, मी कशा पद्धतीनं तो विषय मांडणार आणि मी कशा पद्धतीनं तो विषय कन्क्लूड करणार, या 3ही आस्पेक्ट्स मध्ये, या 3ही सेगमेंट्स मध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढं लोकांना विचाराल, त्यांना इंटरॅक्टिव्ह ठेवाल, तेवढंच तुमचं पब्लिक स्पीकिंग जास्त इफेक्टिव्ह होईल आणि लोकांना तुम्हाला ऐकून घ्यायला जास्तीत जास्त आवडायला लागेल. आपण जेव्हा केव्हा लोकांसमोर उभे राहतो तेव्हा आपण स्वतःवरच जास्त लक्ष देतो, पण तसं नाहीये. स्वतःकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा की मी बरोबर बोलतोय ना, मी जे काही ठरवलंय त्याच पद्धतीनं माझं बिहेवियर आहे ना, माझी बॉडी लँग्वेज व्यवस्थित आहे ना, लोकांना मी जे बोलतोय ते आवडतंय ना, हा सगळा विचार करण्यापेक्षा आपण जो मेसेज देण्यासाठी लोकांसमोर उभे आहोत त्या मेसेजवर आपलं सगळं लक्ष असायला पाहिजे. कारण काय असतं माहितीये का, आपण जर का एक मेसेज मनात ठेवून आलेलो असू तर आपण त्या एकच्या जवळपास काहीतरी बोलत असतो. आपण एक्झॅक्ट जे काही ठरवलंय ते कधीच बोलत नाही. कुठलाही पब्लिक स्पीकर जे काही ठरवलेलं असतं तसंच्या तसं 100% कुणीही डिलिव्हर करत नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय बोलायचं ठरवलंय हे फक्त तुम्हाला माहितीये, त्यामुळे त्याच्यातले 1-2 पॉइंट्स नाही बोलले गेले तरी ऑडियन्सला समजणार नाहीये. पण म्हणून स्वतःवर लक्ष देण्यापेक्षा आपण जर का आपण डिलिव्हर करत असलेल्या मेसेजवर लक्ष दिलं ना तर आपला मेसेज अधिक इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचतो आणि ओव्हरऑल तुमच्या स्पीचची एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी आणि त्याचा एंड रिझल्ट इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. बऱ्याचदा मी लोकांना बघतो की एकदा का स्टेजवर बोलायला लागले की ते चालू होतात आणि दन 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 त्यांचं स्पीच संपवतात. ते कुठेही पॉजेस घेत नाहीत. असं करू नका. तुम्हाला
जेव्हा केव्हा तुम्ही लोकांसमोर असाल तेव्हा तुम्ही रिलॅक्स्ड आहात, कंपोज्ड आहात हे दाखवावं लागेल. कारण काय, अशा गडबडलेल्या माणसाचं ऐकून कुणीच घेणार नाही. समोरच्याचं ऐकून घेताना समोरचा आधी शांत आहे का, कंपोज्ड आहे का, तो चांगल्या पद्धतीने त्याची डिलिव्हरी त्या मेसेजची करू शकतोय का, या सगळ्या गोष्टींवरून समोरचा माणूस तुम्हाला स्वीकारत असतो. त्यामुळे प्लीज रिलॅक्सेशन टेक्निक ला फॉलो करा. म्हणजे काय करायचंय तर आधी शांतपणे एक मोठा विचार, मोठा श्वास घ्या. तो श्वास घेतल्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं स्पीच आपण बांधलेलं आहे ते आठवा आणि टप्प्याटप्प्यानं सावकाशरित्या तुम्ही या सगळ्या मेसेजला लोकांपर्यंत कन्वे करा. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे अतिशय छोट्या छोट्या स्पीच पासून मग मोठ्या स्पीचला हात घालायला लागा. एकदम अर्धा तास बोलायचा कधीच प्रयत्न करू नका, तसं नाही जमणार. पहिल्यांदा 5 मिनिटात एखादा मेसेज कन्वे करायचा प्रयत्न करा. स्वतःला आरशामध्ये रेकॉर्ड करा, ते रेकॉर्डिंग स्वतः ऐका आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं जास्त बोलत राहाल तेवढंच तुमचं पब्लिक स्पीकिंग इम्प्रूव्ह होत राहील. त्यामुळे चुकलं, काही कमी पडला तर त्याच्यामुळे हार मानू नका. काय माहितीये का, बऱ्याचदा आपण प्रयत्न करतो आणि वाटतं की यार मला जसं बोलायचं मी ठरवलं होतं ना तसं मला बोलता येत नाही, म्हणून मी आता माझ्याकडनं होणार नाही. हा कुठेतरी आपण एक स्वतःलाच निगेटिव्हिटीच्या थॉट मध्ये अडकवून घेतो आणि मग तिथे आपला हा पब्लिक स्पीकिंगचा प्रवास थांबतो. त्यामुळे प्लीज या 5 टिप्स मी ज्या सांगितल्या त्या फॉलो करा. जे 2 डूज आणि डोंट सांगितले, मिरर समोर रेकॉर्डिंगचे आणि कशा पद्धतीने कंटेंट प्लॅन करायचं याच्या सगळ्याचा अवलंब करा. आणि आता वेळ आली ती म्हणजे आपल्या या व्हिडिओच्या होमवर्कची. एक लक्षात ठेवा, तुम्हाला खूप ग्रेट असावं लागणार नाही कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात करायला, पण कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात केल्याशिवाय आपण कधीच ग्रेट होऊ शकणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का खरंच पब्लिक स्पीकिंग मध्ये मास्टरी मिळवायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप घ्यावी लागेल. कन्सिस्टंटली एफर्ट्स घ्यावे लागतील. स्वतःचं बोलणं स्वतःलाच अनेकदा ऐकावं लागेल, ते रेकॉर्ड करावं लागेल, स्वतःचं सेल्फ अनालिसिस करावं लागेल. आणि याच सगळ्या प्रोसेसमध्ये एक होमवर्क तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला स्वतःचं एक चांगलं पब्लिक स्पीकिंगचं स्पीच तयार करायचंय. म्हणजे संपूर्ण निबंध लिहिल्यासारखं स्पीच लिहायचं नाहीये, फक्त बुलेट पॉइंट्स लिहायचे. 3 मिनिटाचा स्वतःचा एक व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बघा, तुम्ही जर का तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवू शकलात तर आम्ही त्या व्हिडिओत तुम्हाला काय काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे हे तुमच्यापर्यंत रिप्लायच्या माध्यमातून किंवा एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. याच आशयाचा दुसरा पार्ट 3 दिवसांनी चॅनलवर येतोय. त्यामुळे व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण रोजच्या रोज वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे चर्चा करतो, डिस्कशन्स करतो आणि एकमेकांबरोबर अनेक गोष्टी शेअर करतो. स्टे ट्यून विथ अनिल सहस्रबुद्धे. भेटत राहू रोजच्या रोज नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी.